नेत्रा, गौरांगदा म्हणाले की सत्यजित दादा आणि मंजिरी वहिनींचा संसार तुझ्यामुळे तुटला. तो असं म्हणाला कारण तेच खरंय. म्हणजे त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी जी सीडी पाहिलीत ते सगळं मी शूट केलं होतं. मी चुकले मंजुषा, आणि मला मी जे काही केलंय त्याचा खूप पश्चाताप होतोय आता. त्यावेळेला तुला माहिती असलेली मी आणि आत्ता तुझ्या समोर उभी असलेली मी याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. आणि हे सगळं या घरातल्या माणसांमुळे झालंय. त्यांनी माझ्यात हा बदल घडवलाय. मी जेव्हा लग्न करून या घरात आले ना, तेव्हा सत्यजित दादा माझ्याशी ज्या पद्धतीने वागले होते त्याच्यामुळे कायम माझ्या मनात त्यांच्याविषयी काढीच होती. त्यांच्या विरोधात काहीतरी करायचं म्हणून हा मूर्खपणा करून बसले. पण खरंच मंजुषा, मला खरंच वाटत नव्हतं की हे सगळं प्रकरण या पद्धतीने बाहेर पडेल. मी ती क्लिप शूट केली होती पण कधीच तिचा वापर करायचा विचारही माझ्या मनात आला नव्हता. आपली पाप कधी ना कधीतरी डोकं वर काढतात ना, तशातला प्रकार झालाय. माझा हेतू सत्यजित दादा आणि मंजिरी बहिणींच्या संसारावर उठण्याचा नव्हता. माझ्या पापांची शिक्षा त्यांना भोगावी लागते. आणि हे सगळं आता गौरांगदांना कळलंय म्हणून ते चिडले आहेत ना तुझ्यावर? साहजिकच आहे ना मंजुषा. खरं तर हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे की त्याने अजूनही मला घरातनं बाहेर नाही काढले. तर त्याच्या मनाचा मोठेपणा आहे का होणाऱ्या बाळाची काळजी माहिती नाही मला. पण कारण काही का असे ना, त्याने अजून दादांना काहीही सांगितलेलं नाहीये हेच खरं. मंजुषा, मला जेव्हा कळलं की मी प्रेग्नंट आहे तेव्हा खरं तर हे बाळ मला नको होतं. मूल जन्माला घालणं, त्याला सांभाळणं, वाढवणं, या सगळ्या गोष्टींची कटकट वाटायची मला. हे सगळं झालं नसतं तर कदाचित गौरांगच्या नकळत मी. पण आता मला माहिती आहे माझ्या पोटात गौरांगचं बाळ आहे म्हणूनच फक्त मी या घरात राहू शकते. नाहीतर एव्हाना मी रस्त्यावर आले असते. या बाळामुळेच आज मला या घरातल्या माणसांची, त्यांच्या प्रेमाची खरी किंमत कळली. मंजुषा, असं म्हणतात जेव्हा एक बाळ जन्माला येतं तेव्हा एक आई जन्माला येते. खरंच या बाळामुळे खूप काही शिकणार आहे मी. खूप आभारी आहे मी त्याची. माझं ऐकाल तर मंजिरी करता हे शक्य तितकं सोपं करा. काय काय सोपं करू? हेच तुमचं वेगळं होणं. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय काका. इथे कोणीच वेगळं होत नाही. मंजिरी सध्या माझ्यावर चिडलीये, रुसलीये म्हणून ती काही दिवसांसाठी तिच्या वडिलांकडे आली राहायला. पण याचा अर्थ आम्ही वेगळे होतोय असं होत नाही. हा तुम्हाला हवा तसा सोयीस्करपणे काढलेला अर्थ झाला सत्यजितराव. पण मला विचाराल तर ही वेगळी होण्याची सुरुवातच आहे. आणि मी तुम्हाला कुठल्याही भ्रमात ठेवू इच्छित नाही. कसं आहे, तुम्ही
डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मंजिरीला खूप त्रास दिलाय. तिला आणखीन त्रास देऊ नका. काय बोलताय काय तुम्ही? खरं तेच बोलतोय. सत्यजितराव, तुम्हाला खरंच असं वाटतं की एवढं सगळं घडून सुद्धा मंजिरी तुमच्या आयुष्यात पुन्हा येईल? तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, दादा ऑलरेडी एका डिवोर्स लॉयरशी बोललाय. नाही, असं नाही होऊ शकत. आणि तुमच्या दादाला काय हवं ते करू दे, पण मुळात मंजिरीच यायला तयार होणार नाही. मी मान्य करतो माझ्यातून चूक झाली, पण त्याची एवढी मोठी शिक्षा नाही असू शकत. माझं आणि मंजिरीचं नातं कागदाच्या एका तुकड्यावर सही करून नाही संपू शकत. माझ्या माहितीप्रमाणे असाच एक कागदाचा तुकडा तुम्ही एकदा मंजिरी समोरही फेकला होता. सत्यजितराव, तुमचं जर मंजिरीवर खरंच प्रेम असेल तर तिला त्रास देऊ नका. मी सांगण्याचं काम केलेलं आहे. बाकी तुम्ही समजूतदार आहात. प्रत्येक गोष्ट नजरेसमोर घडत होती, पण मला कधी कळलीच नाही. त्यांना ओळखण्यात मी कमी कशी काय पडले. आपली सगळी थेरं माझ्या नकळत अगदी विचारपूर्वक आणि ठरवून करत राहिले ते. आणि मी मात्र त्या दोघांच्या नात्याकडे संशयाने कधी पाहिलंच नाही. खरं तर माझीच चूक झाली. गोड वागणारी माणसंच विश्वासघात करतात हे ओळखायला हवं होतं. प्रियाचा हा अनुभव अगदी शेवटपर्यंत लक्षात राहील माझ्या. आणि मी प्रियाला याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. सुहास आणि प्रिया काही दिवसांसाठी ऑस्ट्रेलियाला गेले. मी सुहासला या संदर्भात काहीच कल्पना दिली नाही. तू सुहासशी काही बोलणार आहेस का? आता कुणाला मी काय सांगणार काकू? कुणाला काही सांगायची, काही ऐकायची इच्छाच नाही उरली मला. माझं जे काही आयुष्य उरलंय ते फक्त शुभ्रासाठी. मंजिरी, अगं प्रियाने जे काही प्रियाबद्दल म्हणत असशील तर हो, माझ्या प्रश्नांची उत्तरं तिला द्यावीच लागणार आहेत. कधी ना कधीतरी तिला माझ्यासमोर यावंच लागणार ना. मंजिरी पण हो काकू, सत्यजित मुधोळकर या माणसावर मी जेवढा विश्वास ठेवला होता तेवढाच किंवा त्याच्याही पेक्षा जास्त विश्वास मी प्रियावर ठेवला होता. आणि त्या माणसाने माझा जितका मोठा विश्वासघात केलाय ना, तेवढाच प्रियानेही केलाय. आणि या सगळ्याचा जाब मी तिला विचारणारच आहे. आणि आता तर मी आतुरतेने वाट बघते त्या दिवसाची आणि त्या क्षणाची. शाले, देवीचे दागिने काढून ठेवलीस का ग? हो, सराफाकडे पॉलिशला पण दिलेत. काय आहे, घरामध्ये काहीही चालू असलं तरी रीतीभातीकडे दुर्लक्ष करून नाही ना चालणार. करताच नाही. ही आपली परीक्षा असते अगं. देव परीक्षा घेत असतोय आपली. आपली त्याच्यावर किती आढळ श्रद्धा आहे बघत असतोय. आपण तर कधी मानलो नाही ना. मग आपल्याच वाट्याला काय आहे? अगं खुळे, असा प्रश्न पडणंच चुकीचं आहे. आता प्रभू रामचंद्र नारायणाचा अवतार, पण जलमभर त्यांनी परीक्षा दिल्याच नव्ह. मग अगं ह्योच काळ असतोय
स्वतःला सिद्ध करण्याची संधी देतोय. आपण फक्त स्वतःला सिद्ध करायचं. चल. मंजिरीला बोलवायला पाहिजे. घटाची स्थापना करायची आहे. पण ती यायला हवी ना. आपण लाख प्रयत्न करू. येणार नाही म्हणजे घरची लक्ष्मी आहे ती. तिला घट पुजाया यावंच लागल. म्या जाऊन घेऊन येईन तिला. बघा, तुम्ही हे प्रयत्न करून बघा. अगं, काय झालं बाळा? उगी 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 काय झालं? काय झालं? काय झालं आमच्या पिल्लूला? एवढी का रडते आहे? ओ बाळा, काय काय भूक लागली का ग? अगं नाही नाही, दूध प्यायली ती इतक्यात. मग मग का रडते अशी? अगं काय नाही, रोजच आहे. नाटक आहेत सगळी. अटेन्शन हवं असतं आम्हाला, बाकी काही नाही. नाटक काय ग? अगं तसं नाही, पण रोजच आहे आमचं. दूध प्यायल्यावर आम्ही रडतो, मग बाबा येतो. बाबा गाणं गातो ना आमच्यासाठी. आताही तिला काय झालं ग बबडू? नाही नाही नाही, बघ बघ बघ. ओ नाही नाही नाही, कोणी कोणी फ्लॅश दिला? काय झालं? काय झालं? बघा ना, केव्हापासून रडते. अगं भूक लागली असेल तिला. आत्ताच तर पोट भरलंय आमचं. मग काय झालं रडायला? अटेन्शन हवं असणार. तुमच्यावर गेली ना. माझी मुलगी आहे, माझ्यावरच जाणार. हो ना, मग तुम्ही खेळवा तिला. माझ्याकडे खूप काम आहे. खेळतो, आम्ही खेळतो. हे बघ हे बघ हे बघ, बाबा आला. हे बघ, काय करायचं? काय करायचं आपण? ए हॅलो, काय करायचं? नाचून दाखवायचं का बाबांनी? विदूषक बनायचं का बाबांनी? गाणं म्हणायचं का? गाणं गाणं म्हणायचं. गाणं गाणं. जहाँ हम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले, एक ऐसे गगन के तले, आ चल के तुझे मैं लेके चलूं, एक ऐसे गगन के तले, जहाँ हम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले. अरे वा, बघितलं, झाली शांत. वा. झोपायला. एक सांगू मुधोळकर, आजपर्यंत मला असं वाटलं होतं की जगातले सगळ्यात बेस्ट बाबा फक्त माझ्याकडे आहेत. माझे बाबा. पण असं नाही हं. आज तुमच्या मुलीने हरवलंय मला, आणि या बाबतीत तिच्याकडून हरणं मला खूप आवडलंय. बघितलं, झाली शांत.
अगं तुझ्या अंगाईनं निदान झोपली तरी ती. लहान मुलांचं बरं असतं. या वयात त्यांना सवयी जितक्या पटकन लागतात तितक्याच पटकन मोडतात सुद्धा. पण मोठ्यांचं तसं नसतं ना. एकदा लागलेल्या सवयी पटकन मोडून नाही काढता. जहाँ हम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले एक ऐसे गगन के तले आंचल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहाँ हम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले. मालक, लय हात दुखतोय. त्यानं तुमचा हात पकडला ना तर आपल्याला जाम राग आला. असं वाटलं ना की ही काठी त्याच्या टकुऱ्यात हाणावी. बरं झालं संख्ये तुम्ही नाही घातली ती काठी त्याच्या टकुऱ्यात. कारण ते काम आम्ही आमच्या याच शुभहस्ते करणार आहोत. त्यांनी केलेल्या दुष्कृत्याची शिक्षा आम्ही त्यांना याच हाताने देणार आहोत. आम्ही तुम्हाला एक काम सांगितलं होतं, तुम्ही ते केलं का हो? कोणतं काम मालक? तुम्ही लांबही आहात आणि आमचा हातही दुखतोय म्हणून सोडत होतो. मग तुम्हाला बोललो होतो मी इथून पुढे आपलाच खांदा आणि आपलीच बंदूक नाही वापरायची. दुसऱ्याचाच खांदा आणि दुसऱ्याची बंदूक वापरायची. खांदे शोधा संख्ये, खांदे शोधा असं मी म्हटलं होतं की नाही? खांदे नाही तर किमान एक खांदा तरी शोधा. धोळकर साठी एक खांदा शोधा. जी मालक. पुण्याच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. चल शाले, येते मी जाऊ. बघते काय म्हणतात बापलेक. मला तर आतापासूनच धडधडायला लागलाय. धडधडाया? आणि ते कशा काय? तिथे सरनाईक साहेब असतील ना. आता त्यांचं घर आहे म्हणल्यावर ते असणारच ना. पण सासूबाई, तिथे काही वाद घडू नये असं वाटतं मला.
म्हणजे ते रागाच्या भरात काहीतरी बोलतील तुम्हाला, मग तुम्ही शब्दाने शब्द वाढेल असं असं नको नको. असं तुम्ही दुर्लक्ष करा ना त्यांच्याकडे. हा, ते काही बोलले ना तरी तुम्ही मनावर नका घेऊ. हा, हे तू मला सांगतेस? अगं तू माझी सासू आहेस का म्या तुझी सासू आहे? तू काय बी काळजी करू नका, समजा व्यवस्थित होईल. अगं म्या तिथं भांडण तंटा करण्यासाठी नाही का, फक्त माझ्या पोरीला नवरात्री तिथं आणण्यासाठी जाते. आज घटस्थापना आहे. आई आंब्याचं लक्ष आहेच आपल्याकडे. समजा नीट होईल. तिच्यावरच सगळी मदार आहे आता. तुम्ही मंजुषाला घेऊन जाता म्हणजे तुमच्या सोबत कोणीतरी राहील. हा का? म्हातारपणी मला कशाला पाहिजे सोबत? अगं जलम गेला माझा या कोल्हापुरात. गल्ली बोळ ठावा आहे ती मला. तलाठ्याला माहिती नसतील एवढे सातबाराचे उतारे बी माहिती आहेत मला. तू नका काळजी कर. चल मी निघते. काळजी सांभाळून जा.